बाई ढगाला लागली कळ पाणी चमचम गळा ढगाला लागली कळ पाणी चमचम गळ. चल बाई माताईची बैलगाडी पाय ट्रॅक्टर नागर आवतं पाटे माताईचं लयच मोठं आहे बाई. आज महिन्यापासून आले मी ताईला म्हणायचे अगं दाखवता मला रानात जाऊन काय आता तिलाच वेळ भेटा ना. ती म्हण बाई घरी जितकी काम पडले मलाच जमत नाही रानात जायला. बरं म्हटलं चला मग तू कर घरातलं काम म्हणले मग तेवढ्यात आली मग रानातून जाऊन लय मोठे माताईचं खरंच बाई. काय ती बाजरी काय ती मका काय ती ज्वारी काय तो ऊस बाई. आता तर त्याने तर बागाही सुद्धा लावला द्राक्षाचा गड. मला पुढल्या वेळेस परत ताई बोलील द्राक्ष खायला मग मी येईल 2 महिने राहील मग मी. हां मी दाजीला पहिल्यांदा फोन करेन द्राक्ष आले मला फोन करा. आता मला कर्मच नाही राहिलं. चल बाई मला ताईनं महिन्यापासून आणून ठेवलं. कोरड्या केल्या पापड्या केल्या शेवया केल्या सगळं माकून करून घेतलं. आता मला करमतच नाही. आता मी ना आज जातेच निघून घरी. हां माझी मम्मी पप्पा ते वाट पाहत असते. चल बाई मी ताईला सांगायचे आता ताई मी जाते म्हणून. तर झालं ना ताई तोवलं सगळं साठा सामा करून. हां चल मला आता नेऊन घाल बरं. हां मी ताईलाच घेऊन जाते आज मी थांबतच नाही का. चल जाते. चल बाई ताई का झोपली काय ना बाई. एक मला भूक यायला लागली. चला आज ताईला आहे ना शेवाया आंबरस करायलाच लागते आज. हां आंबरस शेवाय खाऊन घेते आणि ताईला म्हणाल चाल मला नेऊन घालाय तो. हां मला आता अजिबात करमत नाही मी थांबणारच नाही आपल्याला. चला जाते बाई यांना म्हणले हा आळ धुवून काच बाई या माणसाचं लक्ष नाही. एक तर महिना झाला मी बसले शेवया कुरड्या पापड्या करीत. ती माझी बहीण सुंदरी येले मग बसले आवरीत. पण यांचं ना बाई एक वेगळंच राहतं. आळ सुद्धा यांना धुता नाही आला. आता कसे जनावर पाणी पिणार आहे त्या पाण्यात साय आली पाहतायचं हे सगळं पाणी निळगार झालं की बाई. मराठी बाई ही पोर कुठं गेली काय नाही आज. अजून येईना काय कवाची वाट पाहू राहिली. ताई काय काय कुठे गेली होती का. रानात गेलते. रानात कोणाच्या मावाले. हां तुला म्हणले चाल दाखव मला. हा मग तू म्हणा नाही ये जाऊ तू मग गेले एकटे मला कर म्हणा. हा तुला नाही म्हणले की रानात चाल. हा मग तू काय रानात आली नाही मग मी गेले गारकेला रानात. अगं बाई तो दाजीला सांगितलं म्हणले आळ भरून किंवा हा. तोय दाजी काही कामाचे नाही बाई. हा ना हा एक तर त्यांना म्हणले महिन्यापासून मी पार जाम झाले हा. आणि ती माझी सुंदरी बाई नाही पार जाम झाली. ती सारखी कुरड्या करू लागली शेवया करू लागली पोर पार जाम होऊन गेली. म्हणले तिला नेऊन घालायचं आता. आता ताई एक कर हे बघ हा. तो आता सगळं साठा सामा करून झालाय हा. बरोबर. हा. मग आता मला काही करमत नाही रे. का ग सुंदरे काय केस थोडे कापायचे ना लयच मोठे मोठे झाले बाई. अग बाई सारखे कापू कापू आहे ना वाढलंय मा केसायला तो केसाला कश काय एवढं लय लांब लांब होते. हा हा माहित आहे एक वाढ कुठली मी तिकडे होते तेव्हा माय लय लांब लांब होते. तू त्याला ते नव्हतं लावलं का ग काय वाढायचं मिळत आहे ना. काय मिळते. तू मेडिकल मध्ये जाऊन ते घे ना. हा ना हा नाही तर लिंबू चोळायचं. निंबानी वाढते. हा वाढत आहे अगं. अगं बाई तुला सांगते हे पोरं झाल्यापासून आहे ना पक्की केस माई गळू राहिले. झालं तुला आता कोण ओळखायचं काही नाही. आणि तुला पोरं झाले का बरोबर गळतील तू केस. आता वय झालं कोणाची घालणार ते. पण का ग काय? सुंदरे काय तुला एक सांगायची चाल बरं घरात तू. चल मला एक तर ना भूक यायला लागली का ताई. हा जेवणही घे तू. चल मला ना तू एक करणार आहे ताई. हा मी काय म्हणते मग मला नेऊन काय मला भूक लय लागली आता का शेवाय केलं ना आपण हा शेवाय टाक आणि आंबारस कर ना ये जरासं. बाय मी तुला आहे ना शेवाया वाटणार आहे आंबारस करणार आहे आणि सगळा साठा सामाय ना थोडा थोडा तुला दादाला आणि बाईला तिकडं ने. मी नाही नेणार हा तू घेऊन ये. नाही नाही घेऊन जाय ना बाई. मी नाही नेणार बाई नको. का बरं मी एवढा पोहायचं नाही नेणार का मग. बरं जाऊन तो दाजीला पाठवू का नको दादी नको बाई सगळं. हा नाही नाही का बरं ते सगळं मा भावाकडे देते. अगं बाई तो दाजी बरोबर हे करतील. मग आपण दोघी चाल कुठं तुम्हाला नेऊन घालायला. मी येऊ का हा बरं मी येईल पण ऐक आपल्या म्हातारीचा फोन आला होता बाईचा. आता काय ती म्हणा हे बाय महिना 2 महिने राहिली ना तुझ्याकडं बरं का तर अजून तिला वाटलं तर महिनाभर ठेवून घे बरं का. नाही बाई मला करमत नाही नको मला आई बापाशिवाय ना झोप येत नाही. हा अगं पुढचं तर ऐक मी काय म्हणते. तो येणार तो महिना झालाय सारखी झोपत उठते मी माहिती का. तू काय गडच कुडच उठते. अगं मला काय पुराळ पडत आहे का काय पडत आहे काय माहिती बाई. तरी मी तुला आमच्या दोघांच्या मध्ये झोपायला घेते ना.
काय बोलती काय काय ताई हट. काय तो दाजीला काय सांगितलं तिला भेव वाटत तुम्ही त्या बाजून झोपा मी या बाजून झोपते तुला आम्ही काय एकटं सोडलं का 2 महिन्यात मी त्या साईडला झोपत त्या बाजूला हा? तुम्ही लोकांची मध्ये कसं काय झोपल मी अगं बाई दाजी आले का कामावून रात्रीचे हा. तू त्या बाजून झोपते मी या बाजूनी तू याशी दचकती ना हा. त्याच्यामुळे मी दाजीला म्हणले बाई एक तर तिला नाही उगाच नको डोक्याला ताण आपल्या घरी येले तुम्ही त्या बाजून झोपा मी या बाजून झोपते मध्ये गेला आम्ही असं पुरी सारखा जीव लावितोय पण मला तर काही कळालंच नाही मी कुठं पण झोपले काय तू बस बर झोपात राहते आहो बर मी काय म्हणते काय म्हातारीचा फोन असा आला होता आपल्या आईचा काय ती म्हण बाई शांते हं. तो झालं लग्न लवकर करून दिलं हं. हा? हं. पण आता सुंदरीच्या लग्नाचं पाय बाई पक्के थळ येऊन गेले एकही पोर तिला पसंत नाही करीत म्हणजे एकही पोराला ती पसंत नाही करीत मी नाही करीत ताई पास पोरायला हा तूच ना हा तर ती म्हणा एखादा बाबा तरी आटकाळून पाहतो तिकडे एखादा बघत बिगत असेल तर बाबा बिबा तर मी म्हणले नीलबाई मा तिकडे ना हाय बाई एक बाबा आहे अगं हा बोल ना का ताई आमच्या इकडे ना तो चोळे बाबा येले काय चोळे बाबा तुला सांगते सुंदरे हा प्रत्येक बाईला त्याचा गुण आलाय प्रत्येक बाईला कुठं तुमच्याकडं हा जेव्हा कोणाचं लग्न जमत नसलं तर लग्न जमितोय कोणाला पोरवत नसली तर पोरवा त्या कुणी झोपातून डचकून उठत असेल तर त्यांना गाढ झोप लागती असा भारी बाबा आहे ना मग आता आपल्या आईने सांगितलंयच ना हा तर मग तुला घेऊनच जाते त्याच्याकडे हा ड्रेस का घेतला ग तो अगं दादाने घेतलं हा ना हा मस्त आहे ग 2 महिने झाले हा ना तुला आवडला का ग हा मस्त आहे तो रंगाला मस्त शोभत आहे ग मला काही द्या ग घालायला मी ना पासच करते नाही नाही ते गोऱ्या रंगाला आहे ना हा कोणताही कपडा असा उठून उठून दिसतोय. हा मग चालतं बाबा तरी जाते कारण आपल्या आईने सांगितलंय का तिला आहे ना वाटतं तर अजून 1 महिना राहू दे पण त्या बाबाकडून दाखवून आण एवढी इंजिनियर झाली तू एवढी शिकली हा मग तुला चांगला सर्व्हिस वाला निवड देऊ पाहायला नको का परत वय होऊन जाईल अगं, आता ताई- अजून कसं आहे तू चांगली दिसती नंतर जास्त वय झालं ना मग तू चांगली दिसणार नाही मग उतरट वयाची दिसती. अगं ताई मी काय म्हणते हा. तेव्हा जोडा तिकडे नेमेल राहते ना तिकडे जमत असते काय बघते करवाना जाती नाही नाही, असं काही नाही बरं हा? का जोडा नेमेल नाही आपण थोडंफार काहीतरी पाहिल्याशिवाय थोडंच येवाणार आहे हा ना? हा? मग चला आपण त्या बाबाकडे जाऊ बाई तो म्हणणंच आहे बा जायचं बा मग तुला मी दाखवूनच आणते मला बी तो लागणार नाचायचे बाई हा नाशिक पण मी मला काय म्हणते असं- मी जाता दाजीला काय म्हणत राहते कवा सुंदरीचं लग्न म्हणून दाजी म्हणा आपण दोघंही नाचू म्हणून दाजी तर काय म्हणले माहितीये का हा दाजी म्हणा मी सुंदरीला कड्यावर घेऊनच नाचत हे बाई ग हा तुला माहिती ना काय दाजी दादी तुला आवडत काय बाई दाजी किती पण आता याला चेष्टा करते बाबा सारखी तिकून हात लाव तिकून हात लाव कोण माल हा म्हणजे हात लावते माझ्यापासून मग सारखी येडत काढते मग तू मला काय सांगितलं मग तुला काय सांगायची मग त्यांच्याकडे पाहिलं असं हा काय पाहते काय हा? अगं आता दाजी मेवणी तर मेवणी मी हा मेवणीची मग हा, कुणी मग चेष्टा करते कुणी असं. चेष्टा करते काय ते हा. कुठं डोक्यात टप्प मारी कुठं डोळे दाबी वावरे कुठं इकडं हात लाव तिकडं हात लाव हा कुठं लावता दादी आता हा? काय सांगितली ताई नाही नाही अगं अगं एकच दाजी मला तो दाजींच्या मनात तसं काही नाहीये नाही मला माहिती आहे ना ग. त्यांना माहिती आहे आपली लाडाची मुलगी. हा हा लाडाची मेवणी त्याच्यामुळे असे टपली मारतात हा, हा, हा. कारण तू एकच मला वाणिकिरीची बहीण आहे ना हा. आणि त्याच्यात तू दिसाय अशी हा. हा, त्याच्यामुळे मग त्यांना असं वाटतं मला एक दिवस काय म्हणत होती माहितीये का हा? मला काय ग म्हण जा मी तुला पाहायला आलो ना हं. तेव्हा आहे ना या लोकांनी ना म्हणून सुंदरीला लपून ठेवलं होतं जर सुंदरीला दाखवलं असतं ना शांते तो अपेक्षा आहे ना मी सुंदरीशीच लगेच गेलं असतं म्हणून हा पण मग तू मोठी होती ना ताई हा मी मी मोठी काय गोष्ट- काय येडे काय काय मी त्या दाजी सगळं लग्न करायला हा पण आता तो दाजींचं कसं राहतं माहितीये ना म्हणजे कर ना नाही तर दाजीला म्हणा मग घ्या करून काय मग राहू ना आपण दोघी एकत्र ए काय बोलती हा काय होते दाजी म्हण मला आहे ना सुंदरी इतकी आवडती ना म्हण हो ना? आधी तुला दाखवायच्या आधी तिला दाखवलं असतं तिलाच मी उचलला असतं म्हणून पहिले त्याची मला रात्री बघतो चाल फिरायला पुढं तेव्हा चालेल एक ठिकाणी नेते मग तुला हा का हॉटेलला जेव घालते ना हा मग मला म्हणली नाही पण मी म्हणलं पाहायला म्हणा पाहिजे मी नाही एकटी येणार हा 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 मग जायचं ना हा मी एकटी कशी जाईल बाई? अगं तो दाजीच तुला माहिती आहे त्यांच्या मनात काही राहत नाही बाई. हा? किती हौशी असं मेवणं आहे का तरी होईल का काय कोणाला? नाही बाई हा दाजी असून कोणी असून मी अजून कोणाच सांग असं घरात बाहेर गेले नाही हा हा. मरू दे. नको जाऊ परत तुला माहित झालं असतं तर तू काय बोलली असती
नाही नाही मानावर मा विश्वास आहे बाई. हा, तो आहे तो आणि मा ना बहिणीवर मा विश्वास आहे. हा मग तेच मग मी तुला भेटले. हा हा बाई तुला सांगते तो दाजी ना एवढ्या एवढ्या पोराला वावा त्यांचा स्वभावच इतका भारी. मला तर लय आवडतं ग हा खरंच. आवडत आहे का? मला लय आवडते शपथ. हा. असं वाटतं इकडंच राहावं पण करमत नाही ग. हा करमत नाही आता कसं आमचं इकडे शहराचं काम. दाजी येतं कामाला. हा कामाला जर नसते ना हा. मग दाजी बरोबर रानात गेले असते. हा ते पाणी भरायला गेले असते, मी गेला सिटी असते. सिटी आहे इकडं पण एवढं काही शहर नाही. माझी जागा जमीन आहे सगळं हा. पाहिले ना लय मोठे धावलं काय. शेती. हा अहो, मग ऊस आणि ते बाग द्राक्षाचे. तुला बी ना मोठच पाहून देणार आहे मी. दादा मला हलकं नाही करणार. आणि मग आणि मी सुद्धा आता हुशार आहे ना ग. मी इंजिनियर आहे. मी चांगलंच पाहून करणार आहे का मी काय येडे आहे काय. हा हा? तू इंजिनियर झाली ना. झाले पूर्ण आता हा? पूर्ण मला 15 लाख रुपये पॅकेज वर्षाचं. किती 15 लाख. वर्षाला. हा तुझं माझ्यापेक्षा लय शिकली ग. आणि मग तुला काय शिकता नाही आलं काय तवा. दिलं ना लग्न करून आपल्या बापाने हा लवकर. तो ब्याजा नाही चालला वर. हा मी तो एवढी हुशार नव्हतीच. आणि मग मग तुला खायची आणि वावरात काम करायची. बाई मला ना खायचं काम करायचं आणि झोपायचं एवढ्या 3 गोष्टी सोडून मला काहीच येत नाही. पण आता पाहिजे काय ती शेती तुझं करायची. डोकं म्हणजे एकदम डोकं लय भारी आहे. हा अभ्यास लय पहिले लक्ष. अभ्यासातले डोकं तो पहिल्यापासून. पोस्टला राहिली. मग का ग एवढे मागणे आले. हा एखादं धरून घ्यायचं ना मग. काय झालं यायचे इंजिनियर हा पण त्यांना कोणाला पॅकेज 3 लाख रुपये वर्षाचं. हा कोणाला 5 लाख. हा कोणाला 7 लाख. आणि सांग तू विचार करता येईल म्हणजे तोला मला नव्हता आलाच नाही. हा? मग मी पॅकेज विचारायचे अगोदर. हा ना हा भले वाटलं एखादं एकर कमी राहू दे मी. मग तुला पॅकेज काय भाऊ सांगा अगोदर. हा. मला जर 15 लाख रुपये पॅकेज वर्षाचं हा. म्हणजे याला जर 5 4 3 लाखामध्ये मी याच्या काय हाताखाली ठेवू का. मी एक काही पॉवर पासून नाही गेले तर 56 मागणी येऊन गेली. 56 डायरेक्ट. बाई. हा नाही. मी म्हटले तसे राहील. हा हा नाही नाही तशी काय राहते. हा तू चाल बरं. मी तसे राहील एक चीज खाणार नाही. हा काय तुझी. सांगते तुला. हा पण काळा म्हणते ना ते कोणा म्हणते काळा जाणारा डाग पडून जाणार नाही. बरं जाऊ दे त्या बाळाला जाऊ. बर का नाही जुळलं ना मावाला कुठं मी अशी राहील. हा पण आई बापाचं नाव कमी नाही. या बाय सुंदरे तू टेन्शन घेऊ नको. तुला अशी राहून नाही देणार. तू चाल बर का त्या बाबाकडे जाऊ. त्याचा पाय गुणच आहे. जर नाही का महिन्यात लग्न जमलं ना तर तू म्हणशील खरंच माई बहीण आहे ना शांती एकच नंबर. मला तुला सांगू ताई मला लागण्याचा लईच राग आहे. मग तुला करायचंच नाही. माझी इच्छाच नाही लागण्याची. मग तुला काही ध्यानात येत नाही काच लग्नाचं. नाही का. नाही अशी माझ्या उलट चांगली. अगं बाई आई बापाच्या एवढं कुठं दिवस जात आहे का. जागे नाही गेले तर काय फरक पडत. हा नको नको चाल हा? त्या बाबाकडे चाल तू चाल बरं. आता तो लय चाललंय माझा. चाल बाई नाही, नाही. काय म्हणते मला पाहिजे. पहिलं त्याच्याकडून दाखवून आणते तुला आणि मग तू घरी जा. पण तू नेऊ काय चाल आता. हा मी येते पण तू चाल बोलणं चोळ्या बाबा आहे का तो. हा चोळ्या? हा, चोळे बाबा आहे. लय नाव आहे त्याचं तो मोठं. तुला चुळीत असेल मग काय तिकडे गेलो नाही नाही चुळीत नाही तो. मग तो असा चुळून अंगारा देतोय फक्त असं फुकीत. असं आहे का. हा. मी म्हणलं पेशंटला चुळीत होत का. नाही नाही पेशंट मी म्हणतो. मी आत नाही लावणार बघ तर का आला. तुका डॉक्टर हा. आहे का बाई बाबा आहे तो. चाल एवढे मी शिकले एवढे एवढे राहिले पण एखादी टेपर नाही जाईल माझ्या अंगाला लावायची. आता मला का माहित नाही का. हा. हा, चाल बरं ताई. चाल. पहिला आज एक पेशंट आला हवा घेऊन पाहा काय करा काय समजा नाही. काल तर लई राग लागली होती. आता काय करावं या पेशंटला. तर हवा घेऊन पाहतो गुरुला विचारून पाहतो पेशंट काय आहे. बोल तोळे बाबा की जय. आज काहीच आलं नाही ना. आज काहीच आलं नाही ना. बोल तोळे बाबा की जय. बोल तोळे बाबा की जय. चाल सुंदरी हा चाल तिकडून इकडून बस बस बाबा कशी बस. येणं बसू का ताई. हा बस रे बाबा कुठं चपला काढ. बाबाच्या पाया पड. बाबाच्या हा ताई हा चोळे बाबा आहे. हा बस तू बस. मी सांगते तुला बस गपची. हा मी बाबाला सगळं सांगते. बोला काय पाहिजे. बाई काय ग बालिका. बाबा हा ही ना माझी लहान बहीण आहे. हा तिला आहे ना ती इंजिनियर झाली. बर हा पण प्रॉब्लेम काय झालाय. हा. लय मागणे येते पण तिला आहे ना पसंतच करते नाही. म्हणजे तसं नाही मी पसंत नाही करत ताई. हा म्हणजे ती पसंत
हा 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 तर मग मला असं वाटतं काहीतरी द्या बाबा, तुमचं लय मोठं नाव आहे ना, हा मग आम्ही ते ऐकूनच आलोय. हा का? हा मग आता तिला तिचं ना सांगा सुधरे किती झालं तो शिक्षण? शिक्षण किती झालं? मी आहे बाबा चोळे बाबा, हा मी इंजिनियर झाले. हा का? मला 15 लाख रुपये पॅकेज आहे. हा हा तिला पाकिट किती पाकिट भेटले? पाकिट नाही, पॅकेज वर्षाचं 15 लाख. हा सांग माझ्या मनासारखा नवरदेव भेटत नाही. याच्या पाहायला कोण 3 लाख पॅकेज वर्षाचं, कोण 5 लाखाचं, कोण 8 लाखाचं, कोण 7 लाखाचं. हा का? हा मी सगळे 56 पोराची मागणी येऊन गेले, मी पासच केले नाही. हा का? हा बरं सांगा ना बरं, बाबा. एक महिनाभर 7:12 वाजता तिचा उतारा करावा लागल. हा का? हा चालेल चालेल, आम्ही करू ना बाबा, उतरायचं. तिला इथं ठेवावं लागल. कुठं इथं? हा काय पण बाबा आता तिला कसं काय, आता कसं आहे, ती आता तरुण आहे ना, मग तिला ठेवता येणार नाही ना. पण तुम्ही पण तिला जोडी राहणार. हा हा काय म्हणले तुम्ही? महिनाभर राहावं लागल. कशाला? हे तिथं तुला तुझा उतारा करायला चोळून चोळून तुझा उतारा करावा लागल. ते औषध द्यावा लागल. चोळून चोळून? हा ताई हा बाबा म्हणजे तुम्हाला इकडे थांबावं लागेल आणि रात्री तुम्हाला चोळून चोळून उतारा करावा लागेल. चोळून म्हणजे काय बाबा? औषध चोळून चारावं लागल. हा हा म्हणजे औषध बाबा म्हणते हा चोळून तुला औषध द्यायचंय. ते रात्रीच्या 12च्या पुढे म्हटलं. हा एक महिनाभर औषध द्यावा लागल. औषध लय लय कठीण आहे ते औषध. हा का? हा औषध लय कठीण आहे. बाबा तुम्ही कुठून आले? मी बंगालवरून आलेलो आहे. हा 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 ते औषध इतका कठीण आहे का, ते औषधाचा रात्रीच्या 12च्या नंतरच त्याचा वापर केला जातो. हा हा सुंदरे, हा अगं बाबा म्हणते रात्रीचे 12 नंतरच ते देते औषध, दिवसा नाही देते का बाबा? दिवसाभर दिवसभर त्याला सूर्यकिरण चालत नाही. हा का? हा. म्हणजे अंधार पडल्यावर ते देते का? औषधच असं आहे. हा हा हा. बाई मग आपल्या आईला फोन करायला लागेल. बाई आई म्हशी महापुरेल ठेवू नको, घरी घेऊन ये. हा ना हा आईचा जीव सगळा महाग आहे. बाबा, हा. दुसरा काही उपाय नाही का? दुसरा उपाय काही नाही. त्याला औषध त्या कपारावर शिवपर्याय नाही. काय करायचं गं सुंदर? असं करा ना, आता तुम्ही सोडून द्या, मी घरी लावी जाईल ना. हे औषध संध्याकाळी तर तोडावा लागतं. 12च्या नंतर ते येतं का? लावायचं नाही. आम्ही चोळू ते चोळणार म्हणतात, पुढं चोळणार आता ते. औषध, आम्ही चोळू खायला देऊ. म्हणजे झोपी जातील म्हणजे रात्रभर. हा, बरं बाबा, हा. मग असं केलं तिचं लग्न जमल का मग? म्हणजे मला झोपी एकच नंबर लग्न जमू शकतो. हा? एकच नंबर लग्न जमू शकतो. एकच नंबर ते म्हणतात चांगलं मा तिच्या तोला मोला जाईल ना. एकच नंबर होणार. हा बाबा म्हणतात हा रात्री औषध देतो बरोबर, हा आणि झोपायचं औषध देतो आम्ही. हा म्हणजे मला रात्रभर झोपी लावतो आणि रात्रभर चोळते काय औषध. सोडणार नाही ती, खायला देणार आहे तुला. अहो खायचं दिलं म्हणजे झोपी जाणार. मी हा. मी झोपी जाणार. जरा तिची समस्या बघू द्या मला. बरं बरं नाव काय आहे रे? सुंदरी. तू तरी बघू तुझा हात. कोणाचा? तुझा. ताई हा अरे बाबा कुठे हात लावते? लाव दे लाव दे. पण इकडे. हा आणि पाणी इकडे चालला ना. अगं ते त्यांचं मंत्र म्हणून राहिले काहीतरी. काय मंत्र काय मी आज कोणाला असं इकडे हात लावून दिला का? अगं काय काय आणलं गं का? बस, तुला लग्न जमायचंय ना. काय मी तुला मग घरीच म्हणले का मी अशी राहील. या लोक आहे ना चान्स मारू द्या त्या. गं बस ना बाई, बाबाचं तिला नको ना बोलू काही. एक महिना थांबावा लागलच. हा हा थांबावंच लागेल. तसं सांगितलं आहे. हा का? हा स्थळ येतील. एकाला पण नाही म्हणायचं नाही. म्हणजे काय आला? लग्नाला. हा लग्नाला. हा मग एवढ्या बरोबर लग्न करू का? नाही. मग तो चांगला तुला काय म्हणजे बाबा असे म्हणतायत का तुला जो चांगला करील जा, म्हणजे जीव लावील. चांगला सुखात ठेवील ना त्याच्याशी तू लग्न करील असं म्हणायचे. बाबाला येड्यात काढू नको सुंदरे, बाबाचं लई मोठं नाव आहे. बाबा सगळं ना आज गिरायक नाही पण रोज अशी रांग लागेल राहते है ना बाबा. मग हा दिवसाला लाख रुपये कमी द्या बाबा. घे. हा माझं फुकट इंजिनियर झाला ना. आता इंजिनियर झाली तू, तुला वर्षाला 15 लाख रुपये, बाबा एक दिवसाला 1 लाख कमी देईल.
हा मग तेच म्हणलं ना मग हा मी नसतं इंजिनियर झालं तर मी हे केलं असतं. बरं ती जाऊ दे मग तू मेन सांग अरे बाबा. बाबा तुला भक्ती येते का? भक्ती बायचा आता कळतो का? बाबा आता आहे ना एक काम करा, सगळं सांगा. लगीन झालं हिच्या नशिबात पोर आहे का नाही, का हिचं चांगलं होणार आहे का वाईट होणार आहे, सगळं सांगा थांबा म्हणजे. थांबा थांबा. हा तिला एक मुलगी 3 मुलं होणार. पोर एवढे काय मा बोकांनी घ्यायचे तेवढे. मागतो नशिबात तेवढे आहे तर तुझ्या वरती नशिबात तेवढे लिहिलेले आहे. बाबा मला मी फक्त 2 होऊन दे. ते तुझी ठेव सारवायचा किती भाऊन द्यायचा तुझा नवरा आणि तू. हा हा समजलं का? हा मग 4 आहे बा. त्या तुझ्या नशिबात फुलं आहे. शुक्र छोटतोय बाबा छाई बोलतोय बाबा छे ताई पाया कुठे का तुला? बोलतोय बाबा आता इकडे लावणं तो आहे पण इकडे कुठे आहे? ते त्यांच्या ते भस्म राहते ना म्हणून ते असे चोळी दे. म्हणजे पूर्ण हात आहे तुला काय? त्यांचं नावच चोळे बाबा आहे. बाईने आजच पाहिला का? तुझे पाय सरळ कर आता. आता पायाचं काय? बघायचंय. अरे अगं बाई कर ना बाई लवकर, तू काय येडावानी करू राहिली आता का? पाय जाऊ काय आता? अगं काय मंत्र टाकायचा असेल कर लवकर. म्हणजे तुला लावलं सगळं पायला. हा मग काय आता हात झाले बरं इकडे आला. आता तो म्हणतो पाय लांबा. पाय लांबायला पाहिजे तो म्हणजे करावर कपडे मी याला येणार तिकडे घातली का? अगं तसं नाही बाबा बाय. आहे. अगं त्यांचे मंत्र राहते बाबाला आता तो राहते. का हातलाच का मला येणार? बाई सुंदर येडावानी करू नको बरं का. काय बोलायची ताई मी तुम्हाला? तुला भल्यासाठी आणले ना तुला, तू अशी करू राहिली. माझ्या कोणते बघा त्याचे पाय पुढा करा. हा अगं मंत्र तो उद्या टाकी बघायचं थोडं टाकायचे कपडे काढून दाखवा. बाबा काय बोलायचे काय? मी येत नव्हते तुम्ही माहिती ना? बाबाला राग आले वाटतं बरं काय वाटतं. हा घे बाबा पाहू घे धर. बाबा धर. बाबा मंत्र टाका. पेटवर काढी टाक. बाबा हाती हाती आपल्या स्लेबली हिकली हती ताई आले, काय चाललंय? बोलतोय बाबा की जय बिल्ली बोलतोय बाबा की ताई जय आले, काय आहे? हिटतोय बाबा की जय अगं, तू गप्पाय जराशी. बोलतोय बाबा की बाबा जय बरोबर बिल्ली कळतंय. बिल्ली हल्ली बिल्ली बोलतोय बाबा की जय बोलतोय बाबा की जय अगं, इकडे पुढे आता. बिल्ली बोलतोय बाबा की जय हा बाबा बोलतोय बाबा की जय. बाबा हा याच्याने आता काय होईल? आता तिचं लग्न 10 दिवसात जमून जाईल. हा ना हा. मंत्र टाकला का तुम्ही? बाई पूर्ण टाकली. बर का हा तुला आता सांगते. हा आता यानं दोन्ही हाते चोळले हा बरोबर. हा दोन्ही पाय चोळले. हा आता राहिलंच काय चोळा तूच सांग. हा हा? नाही नाही अगं बाई बाबा ते तसंच म्हणजे राहत. अख्खं शरीर चोळून घेतलं यानं. पुढं अगं बाई हा? लिंबाच्या डागाने तुम्ही झाडली गेली अरे काय बाबा पाहिला तो आहे, काय नाही. मी घरी जाते ना आईलाच सांगते अशा बाबाचं गेलं बरं मला. हा आता आईनेच मला हा? सांगितलं म्हणून एखादा बाबा असेल तर काय आहे? हा? मी सांगते ना आईला घरी जाऊ. हा अशा बाबाचं आता तो काय काय करू राहिले तू पाय तिथं नाही जोडायला. हा तर तू का बसली. आली तू. मी चालले. हा, थांब गं. बाबा थांब मी तुला आणते. ए, सुंदरे अगं नको मला नको जाऊ नको तू इकडे बस. इकडून बस बस बाबा. मी राहणारच नाही आता. बस बस हा. बस तू. नको तुला जाऊ लग्न जमवायचंय ना? काय नाही मी अशी राहील. हा? मी अशी राहील. बाबा बाबाचा आता खूप बाबा अपमान नाही. केला. एवढा अपमान चालत नाही बाबाला. हा औषध घेतल्याच्या नंतर माझे दोन्ही धरायचे काय केलं ना. धर बर का सुंदरे. काय रात्रीचे बाबाचे काय पाय पाय धरायला लागतात. हा मी येडी काय कोणाची दारायला. म्हणजे हा तुला गुण गुण लागत मला काय नाही लागत गुण. हा माझा अपमान करू तेव्हा नका. मला काय दारायला आणलं काय याच्याकडे. अगं धरायला म्हणजे पाय धर बाबा. हा बस मी रिकामीच आहे दारायला. तुला कस काय नवरा भेटेल मग? त्याने आंघोळ केली की विचार बरं. अगं बाई थोडा बंद कर ना थोडीशी. हा, याच्यामुळे चाललं बिन हा होईना. ना हो दे होय. मी एखाद्या मागे निघून जाईल वाटलं तर. फटका तोंडाची ना हा. पहिल्यापासून. हा. हा? तू कुठं सुईशी राहत नाही. मग मी जाईल एखाद्या लाज तुला धरून आता निघून ना जाईल. बाबाच्या दरबारात भांडणं करू नको. हा. बाबा हा. राहील ती महिनाभर राहील. हा याची जबाबदारी कोण तुम्ही घेणार का राहील म्हणून. हा हा मग तेच तर. सुधरे मग जाऊ का मी? मी चालले हा मला नाही राहायचं. दाजी अजून धरले नाही काय दोन्ही चरण. हा आता दाजींचे काय करायचे? तुझा हम्म. बाबा आहे का? हा ना हा तू किती की धरून मला बाबा दाजीची. अगं बाई बाबाचे पाय धरायला लागत आहे का? दाजींचे का? तुझा हा बाबा आहे का? मग दाजी धरले ते बरे यांचे नको. बाबा हा तुमची काय फी दी काय? फी बी काहीच नाही. ती 1 महिन्याच्या नंतर सांगाल तुम्हाला. काय पाय बाबा फी सुद्धा घेत नाही बाबा. हा त्याच्यामुळे घेत नाही ना. हा? बाबाचा महिना निघून जातो ना याच्यामध्ये. काय काय म्हणते हा
ये या बोलतो बाबा राहते ये येणं बाय लुबाडीत राहते आहे. हा मी लुबाडणार बाई नाही तुला माहिती ना अजून तर मी पुढे पाहिलं आहे ताई काय? 12च्या पुढे बाबा उठतो पेशंट तपासतो आणि हे करतो. अगं बाई बाबा लोकांना दिवसभर अशी गर्दी राहते ना हं. रात्री तपास हा तसे बोलले हा? बस तुझे तेच ऐकते का हा बाई तुला कसा विश्वास त्यांच्या घराचा तू मला येण्यात काढ नको तू इकडं राहिली चालेल नाही रे भाई मी नाही सांगणार हा. अगं हे लोक आहे ना ये येड्या बाय लुबाडीच्या हा म्हणजे मी काही येडी दिसते का? काय येडे नाही मग काय तू हा येड्या पण घेतलं ना तू हा चल तू पहिले उठ बरं ये काय उठ ना हट. अरे बात नाही तेव्हा बाबाला बाबा घोर अपमान केला माझ्यावाला. तुम्ही परत माझ्याजवळ यायचं सुद्धा निघा इथून निघा. तेव्हा बाबा हा दर्शन- दर्शन सुद्धा करायचं नाही काहीच नाही. दर्शन घे. घोर अपमान झाला. बाबा आम्हाला तू बुद्धी घे हा तू घे मी घोर नाही अपमान झाला निघा इथून परत यायचं नाही. ना बाबा तिकून 90 पुरतं गिराईक आलो ते गेलो होतं ती 90 जाऊ पण पोर चांगली होती भारी होती. 1 महिनाभर राहिली असती माझीच पण मजा झाली असती. आता काय करावा गेली ती पोरं निघून गेली पोरच चॅप्टर लागली. तिला एवढं मी सांगितलं का सोळे बाबा फार गुण येतो तरी ती थांबली नाही. जाऊ द्या चला आता हे धंदा सोडून देतो पोळे बाबाचा आता दुसरा काहीतरी धंदा टाकीतो. कटोरं घेतो भिकत मागतो बाबा त्याच्यात काही परवडत नाही. आता तेच करावं लागेल जातो मी आता इथून.